एक महत्त्वाची बातमी, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबे यांना ही नोटीस देण्यात आली आहे। मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दुबे यांना नोटीस देण्यात आली। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चंदन, काय अपडेट? मराठी संदर्भामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अत्यंत वादग्रस्त असं वक्तव्य केलं होतं आणि या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकचे मनसेचे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबे यांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर मराठी भाषा, मराठी लोक यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते सगळे व्हिडिओ त्यांनी तातडीनं सोशल मीडियावरून डिलीट करावेत। त्यासोबतच 7 दिवसात या नोटीसीला उत्तर द्यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार देखील केली जाईल आणि त्यांच्या विरोधात दावा दाखल केला जाईल, अशा पद्धतीचा एक मजकूर जो आहे तो या नोटीसमध्ये देण्यात आलेला आहे। मराठी लोकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उर्दू, तामिळ आणि तेलुगू भाषिकांना मारून दाखवण्याचं एक वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी निशिकांत दुबे यांनी केलं होतं आणि त्यांच्या या संपूर्ण वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये एक तीव्र अशा भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या गेल्या होत्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही नोटीस त्यांना जारी करण्यात आलेली आहे। जर निशिकांत दुबे यांच्याकडून या नोटीसला 7 दिवसांच्या आत कुठलंही उत्तर दिलं नाही तर हा दावा जो आहे तो त्यांच्या विरोधात दाखल केला जाणार। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।